फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आज आम्ही चाललो आहे 5 स्टार हॉटेलला. तर 5 स्टार हॉटेल आम्ही का चाललोय तर त्याच्यासाठी काहीतरी असंच कारण आहे. जसे आपण छोटे छोटे लाईफमधले छोटे छोटे माइलस्टोन सेलिब्रेट करायचे असतात, तसाच एक माइलस्टोन आम्ही सेलिब्रेट करत आहे म्हणून आम्ही जात आहे. आणि तर ते 5 स्टार हॉटेल कोणतं आहे तर ते म्हणजे सयाजी. आणि बघूया आता आपण कसं आहे. तर आम्ही तर खूप एक्सायटेड आहोत. आपण यांचंच घेणार आहे ना बुफे. कॉन्टिनेंटल फूड. ॲस्पेरेगस सूप. हॉटेलमध्ये काय काय आरुष? पनीर. इकडं आहे कटलेट आहे आणि बगीचा, व्हेज बगीचा. कचोरी आहे, काही मिंट पुलाव, ग्रीन चटणी. हे सगळे फ्रूट्स आणि सॅलड आहे ना इकडं. पास्ता आहे. साहेबांनी आमचे सगळे ग्रीन व्हेजीस घेतलेत. स्वीट स्प्राउट्स. आणि मेन कोर्समध्ये सुद्धा खूप छान यम्मी आणि टेस्टी अशा वेगळ्या वेगळ्या भाज्या होत्या. पनीरची भाजी होती, भेंडी होती, व्हेज कस्तुरी होती, त्यानंतर भेंडी जलफ्राजी होती. खूप छान छान आणि एकदम टेस्टी अशा ह्या सगळ्या भाज्या होत्या. त्याचसोबत पापडसुद्धा होतं आणि सगळ्यात फेवरेट चायनीज पण होतं. त्यामुळं मस्त एकदम मजा आली. इकडं व्हेज तवा का? मी घेतलेला आहे दही वडा आणि हे काय व्हेज कटलेट आहे आणि कचोरी आहे. आणि दही वडा घेतला आहे ना, मी दही वडा घेतला आहे आणि हे पनीर घेतलं आहे, कटलेट घेतलेलं आहे आणि हे कचोरी आहे आणि कोणतं आणि हुमूस पण काय म्हणतात त्याला ते पण आहे, हमस पण आहे. आणि साहेबांनी काय काय घेतलं आहे? सूप आहे, हां, ब्रोकली आहे, हां, मशरूम आहे, हां. पास्ता आहे, चीज आहे वा, आणि पनीर आहे. पनीर कसं आहे? काय आवडलं? मस्त कटलेट. हो ना. आणि आरुषला काय आवडलं? मशरूम ना. बार्बिक्यू नेशन सारखंच आहे सेम. सेम बार्बिक्यू नेशन. आम्ही पाणीपुरी पण सांगितली आता. दही वडा एक नंबर मस्त आहे, आवडलं मला दही वडा. कटलेट पण खूप छान वाटलं. दही वडा, कटलेट, कचोरी पण छान आहे. आणि आरुष आमचं काय डेझर्ट नाही. बाहेर पण आहे काय तर बघायला नारोड काय आहे बघा. आणि हे कॉटेज चीज पण छान आहे. म्हणजे ॲक्च्युली काय म्हणते, कॉटेज चीज म्हणजे पनीर. तेच ना, चिली पनीरच आहे. चिली पनीर आहे, हे पण छान आहे. आरुषला काय आवडलं? चांगलं आहे. तुला काय आवडलं? चांगलं आहे दोन्ही. व्हरायटी थोडी कमी आहे. आणि जस्ट त्यांनी आम्हाला सांगितलं की पाणीपुरी पण आहे, तर आम्ही पाणीपुरी पण घेतली. येस. आणि बघूया कशी आहे. ये जस्ट सेकंड फेअर चालू झालंय. काय काय लॉट ऑफ व्हेजीस, पालापाचोळा आहे. पालापाचोळा. Because I am the graph eater. येस. We always have the veg food available. येस. कुठेही गेलं तरी उपाशी राहत नाही. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यावर जा, पालापाचोळा नक्की मिळतो. आणि हे त्या बाजूला काय आहे? मशरूम आहे. मशरूम. मशरूम
ना रोटी ऑर्डर आणि आरुष इकडं विथ मोमोज. पास्ता. ना रोटी ऑर्डर पपड़ी वा थँक्यू. भेज We भेज have to order on the plate. आपको मिक्स तुला कुठली भाजी? हो कोकोनट हलवा आहे हा. वा रबडी. इकडं खूप सारे स्वीट्स. बदाम बिस्किट. वा मस्त मी चायनीज नूडल्स घेतलेत आणि थोडेसे पापड. आणि हा स्ट्रॉबेरी कपकेक आहे आणि त्यांनी रोटी दिली आहे. कोणते? कुठली भाजी? ही कस्तुरी, मिक्स व्हेज आहे. मिक्स व्हेज आहे. भेंडी आहे. फ्राय, ही परत दाल मखनी. दाल मखनी आहे आणि हे पास्ता आहे, ड्रीम पास्ता. मग कोणती भाजी आवडली? आपला तुला मिक्स व्हेज ना? कस्तुरी नाव आहे वाटतं याचं. मस्त भाजी आहे. आणि जेवण कसं आहे एकूण ओव्हरऑल जेवण? टेस्टी आहे. क्वालिटी गुड आहे. त्याच्यामध्ये बेटर क्वालिटी आहे. हां ना. मी नूडल्स घेतलेत. नूडल्स पण छान आहेत म्हणजे टेस्टी त्याच्यामध्ये आहेत. हे होतं ना ते. सूप आहे ना ते, जबरदस्त. घेतलं ना हे काही बाजूला सूप आहे आणि ते. आणि त्यांनी आम्हाला लगेच फ्रेश व्हेज तवा ऑर्डर दिली म्हणजे लगेच लाईव्ह किचनमध्ये बनवून दिली आमच्यासमोर. मारुष तुला कसं वाटलं जेवण? चांगलं आहे जेवण चांगलं आहे. ओके जेवढं आहे तेवढं जेवण चांगलं आहे. चांगलं आहे ना. थोडी व्हरायटी कमी वाटते पण ॲज कम्पेअर टू बार्बिक्यू नेशन कसं आहे व्हरायटी? कमी आहे व्हरायटी. हो ना. वा मोमोज पण आले आपले. पण टेस्टी आहे जेवण. मजेच आहे. वेजेच आहे. गरम आहे. कसे? थोडासा राईस आणि दाल मखनी आणली मी आणि डेझर्ट एवढं आणलेलं आहे. गुलाबजाम, रबडी, बदाम बिस्किट, रसगुल्ला आणि पेढा. रबडी एक नंबर आहे. हो हो. नाही नको. तिथं मशीन आहे सॉफ्टीची आपण घेऊ शकतो. 3 फ्लेवर आहेत, व्हॅनिला, चॉकलेट आणि मिक्स. मस्त आहे सॉफ्टी पण. आणि त्यांनी अजून एक आम्हाला जस्ट चाट आणून दिलं. टिक्की चाट आहे वाटतं. आलू टिक्की. आलू टिक्की. आणि ती आरुषनी मागवली होती. मस्त ॲम्बियन्स आहे. ॲम्बियन्सच पैसे. येस. साहेबांना कसं वाटलं फूड? हो काय म्हणणं आहे तुझं? पुण्याला पाहिजे. नॉर्मलच आहे म्हणजे आयटम थोडे कमी आहेत. मग तुला मेड फायर नेशन, बार्बिक्यू नेशन आणि हे या तिन्हीमधलं कुठलं आवडलं? मला असं वाटतं बार्बिक्यू नेशन ह्याच्यापेक्षा थोडं चांगलं आहे. ओके पण बार्बिक्यू नेशन ह्याच्यापेक्षा महाग आहे. ओके. पप्पांना काय वाटतंय? चांगलं आहे. तुम्हाला जर का खूप जास्त आयटम टेस्ट असले वेगवेगळे तर तुम्ही मेड फेअरनेस थोडं तुम्हाला थोडंसं लक्झरी हवं असेल, स्टायलिश हवं असेल मेड तर मग बार्बिक्यू तर हे मस्त आहे. आणि इट्स नॉट सो मच कॉस्टली, म्हणजे कॉस्टली ॲक्च्युली, पण बार्बिक्यू नेशन एवढंच आहे. पण टेस्ट चांगली आहे. क्वालिटी चांगली आहे ह्यांची.
नाईस फूड. जर तुम्ही इथली फूड क्वालिटी विचारली तर ती छान आहे, ॲम्बियन्ससुद्धा छान आहे. पण जर तुम्ही म्हणाल की म्हणजे अगदी 5 स्टार हॉटेलसारखं आहे का, तर तसं बघायला गेलं तर म्हणजे जर आम्ही JW मॅरियट वगैरे त्या ठिकाणी पण गेलो होतो, तर त्याच्याशी जर कम्पेअर केलं तर हे 5 स्टार हॉटेलसारखं वाटत नाही ॲक्च्युली, खरं सांगायला गेलं तर. पण जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही एकदा इथं ट्राय करू शकता. आणि यांचं बुफे आहे मला वाटते 999ला, 999ला, आणि त्याच्यावर ते परत 25% टॅक्स लावतात. बार्बिक्यू नेशन पण आहे वरती, मस्त एकदम टॉपला आहे हे, रूफ टॉप, एकदम मस्त ॲम्बियन्स आहे. वा. आणि हा पुणे सिटीचा व्ह्यू दिसतो मस्त. वा. तर बार्बिक्यू नेशन आहे इथं. आहे यांचा 9th फ्लोअर आणि इकडं बॉडी मसाज वगैरे आहे. आम्ही जस्ट इन्क्वायरीसाठी आलो ॲक्च्युली इथं. डिनर केलं तर डिनर खूप छान होतं, आवडलं. आमच्यासाठी ॲक्च्युली 3 ऑप्शन्स आहेत. एक यांचं स्वतःचं रेस्टॉरंट आहे, तिथं तुम्ही घेऊ शकता जसं आम्ही केलं होतं. आम्ही बुफे. हां, म्हणजे त्यामध्ये पण 2 प्रकार आहेत. एक तर तुम्ही बुफे घेऊ शकता, नसेल तर नॉर्मल रेस्टॉरंटमध्ये जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता आणि घेऊ शकता. आणि तिसरा म्हणजे की इथं जे रूफटॉपला बार्बिक्यू नेशन पण आहे, तुम्ही बार्बिक्यू नेशनला पण जाऊ शकता. तर ऑलरेडी आम्ही बार्बिक्यू नेशन आमचं झालं होतं, म्हणून आम्ही विचार केला की चला 5 स्टार हॉटेलचं थोडं फील घेऊया. आणि खरंच छान आहे, म्हणजे सर्विस ॲक्च्युली खूप चांगली आहे. पण जर तुम्ही विचारलं की जास्त ऑप्शन्स कशामध्ये आहेत, तर बार्बिक्यू नेशनमध्ये आहेत. आणि मला वाटते पैसे पण ऑलमोस्ट सेमच आहेत, हो ना, 100-200 रुपयाचा काहीतरी फरक असेल बार्बिक्यू नेशन आणि सयाजीमध्ये. पण तुम्हाला बार्बिक्यू नेशनमध्ये जास्त व्हरायटी मिळेल. पण ते रूफ टॉपला ॲम्बियन्स तसा एवढा अफलातून नाही. हां, म्हणजे इथे एवढा ॲम्बियन्स चांगला नाही आहे, पण बाकीकडच्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता बार्बिक्यू नेशनला. एकदम बेस्ट आहे. डेझर्टमध्ये खूप सारे ऑप्शन्स होते आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे चाट इथं मिळतील, मोमोज मिळतील, म्हणजे चांगलं वाटलं. टेस्ट वगैरे फूड एकदम अप्रतिम उत्तम असं फूड आहे. तर मला कसा वाटला आम्हाला आमचा हा सयाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज.